मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याची बारीक बारीक कटिंग्स करा ट्रायंगलमध्ये, जेणेकरून मसाल्यामध्ये बसेल. चिंच भिजवून त्याचा कोळ काढून घेऊन पल्प बनवा आणि मग हे दाखवलेले सोप हे सगळं मिक्स करून ग्राइंडरमध्ये चिंचाच्या पल्पमध्ये छानपैकी मिक्स करून 10 मिनटं ठेवा आणि मग मिरची, हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करून 10 मिनटं ठेवून द्या. आता लागूयात आपण फ्राय करायला. थोडंसं तेल गरम झालं की त्यात कलरची लसूण, थोडे हिंग पावडर टाकून लाल फ्राय झाल्यानंतर आपण बनवलेला गूळ सगळा त्या तेलामध्ये टाकून आपण थोडा वेळ म्हणजे 10 मिनटं तरी त्याला आपण छानपैकी शिजवून घेऊया, जेणेकरून आपण जे टाकलेले मेथी दाणा, मोहरी, सोप आणि धन्याची पूड जी आहे ती भिजलेली छानपैकी 10 मिनटात शिजवून निघेल. हे शिजल्यानंतर 10 मिनटाने आपला पल्प आहे तो घट्ट होईल. त्यात आपण कट केलेली मिरची ग्राइंडरला टाकायची, जेणेकरून मसाला पूर्ण मिरचीमध्ये मिक्स होऊन जाईल आणि ज्यात आंबट चव येईल. आणि मग पराठ्याबरोबर खायला रेडी होईल आपली मिरची सोलून.